सावली तहसील के केरोडा हेटी में स्थित अंबेडकर चौक में एक दिल दहला देने वाली घटना घटी, जहां एक युवक की धारदार शस्त्र से हत्या कर दी गई और यह घटना मंगलवार 13 मई रात करीब 9 बजे के दौरान घटी। मृतक का नाम समीर हरिदास खंडारे उम्र 32 मनकापुर हेटी निवासी है। तो आरोपियों में गिरिधर वाल्दे उम्र 50, अभय वाल्दे उम्र 23। इन आरोपियों के साथ 2 विधि संघर्ष बालकों का भी समावेश है। प्राप्त जानकारी के मुताबिक समीर खंडारे यह मजदूरी का काम करता था। 13 मई को शाम करीब 7:30 बजे के दौरान वह अंबेडकर चौक में रामदास कन्ना के इनके दुकान के पास आया। तभी गिरिधर वाल्दे और उनका बेटा अभय गिरिधर वाल्दे इनके साथ उसकी बाचाबाची हुई और इसी दौरान उसकी धारदार शस्त्र से हत्या कर दी गई। इस दौरान 2 विधि संघर्ष बालकों का भी समावेश था। हत्या को अंजाम देने के बाद आरोपी घटनास्थल से फरार हुए। इस घटना की जानकारी मृतक के बड़े भाई को पता चलने पर सावली पुलिस स्टेशन में इसकी शिकायत दर्ज की गई। पुलिस घटनास्थल पर पहुंची और मौका पंचनामा किया। सावली पुलिस स्टेशन एसडीपीओ श्वान पथक की सहायता से आरोपी का पता मोबाइल लोकेशन से लगाकर आरोपी को पकड़ने में पुलिस को सफलता मिली और आगे की कार्रवाई शुरू की गई। संबंधित आरोपियों को गिरफ्तार किया गया। आरोपी के खिलाफ कार्रवाई शुरू की गई। आगे की जाँच पुलिस कर रही है। सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम घटनास्थल पर पहुंचे और उन्होंने यहां की स्थिति का जायजा लेते हुए मृतक की मां से बातचीत की। तब उन्होंने क्या कहा, आइए सुनते हैं। नाही जी, सांगडी नगाला नाही नाही वाद नाही होता कुठे मग काल? नाही तुमचा मुलगा होता कुठे मग? माझा मुलगा काल दिवसभर घरीच होता। त्याच्याकडे कपडे सोमवारी नाही का घर बांधायला जाते, पगार पाणी मागलं नाही का बाजार आणलं, कपडे आणलं आपल्याला, ते शिवायला त्याच्याकडेच दिलं। घेणारीच घेऊन आणलं तर ढिलू होत होते तर त्याच्याकडे शिवायला दिलं, तो शिवून दिलं नाही। आणलं घरी ठेवलं ना मग काकानं 4 वाजता तिकडं बाहेर गेला तर मग तिकडंच राहिला, पुन्हा घराकडे आलाच नाही। तर मी आता माझी तब्येत चांगली नाही, मी 4-5 वेळा संडासला गेलो तरी म्हणलं मग आता स्वयंपाक पाणी म्हणून आता लग्न होता तर जेवतच नाही जेवत म्हणून तिकडं तरी मी स्वयंपाक केलो तर जेवायला आलाच नाही। आता तिकडंच काही बोलचाल झाला असेल ते मला माहीत नाही। मी आता इकडूनची तिकडं कधीच नाही जाऊ, मी घरीच राहतो। संध्याकाळ झाली तर घराच्या बाहेर निघूच नाही, मी घरी ते समजा नको समजा TV पाहत राहतो। तशीच कालही होतो मी घरीच। तिकडं मग नाही का ते तिकडूनच मस्त गला करत आला तो पिंट्या मामा मामा म्हणताय, प्रवीण मामा ये म्हणताय। तर काल गो म्हणून मी निघलो तर तू येतच का म्हणताय, तर हो म्हणताय। तिकडं मस्त भांडण झाला म्हणताय, जाऊन पाहतो तर लाशच पडून होती माझ्या। साथ ही सीटीवी प्रतिनिधि प्रवीण गेडाम ने मृतक के परिजनों से बातचीत करने पर उन्होंने क्या जानकारी दी, आइए सुनते हैं स्वयं उन्हीं की जुबानी। काल केरोडा येथे मर्डर झालेले आहे आणि ते तुमचे भाचे आहेत असं माहिती झालेलं आहे। तर तुमच्याकडून एक आप्तष्ट म्हणून तुमची काय मागणी आहे? ज्या व्यक्तीने मर्डर केले किंवा मर्डर करायला लावले त्या व्यक्तीला आमरण सजा झाली पाहिजे। कारण आता ही तर घटना होऊनच गेली, पण समोर अशी घटना झाली नाही पाहिजे केव्हा। तर इथे ज्यांच्या मुलाची मर्डर झाले त्यांच्या आप्तगणाची अशी मागणी आहे की ज्यांनी कुणी सुपारी दिलेली असेल त्यांना ठोस कारवाई झाली पाहिजे। इस दौरान प्रवीण गेडाम ने सरपंच से की बातचीत दौरान उन्होंने क्या कहा, आइए सुनते हैं। तर आपण बघू शकता सावली तालुक्यातील केरोडा या ठिकाणी काल 8:30-9च्या दरम्यान या ठिकाणी मर्डर झालेला आहे आणि नितेश नैताम यांचा एक पांठेल आहे आणि या संदर्भात गावचे प्रतिष्ठित नागरिक उपसरपंच साहेब ढोलनेजी हे काय सांगतील या संदर्भात। तर या ठिकाणी काल मर्डर झालेला आहे, गावात कुठेतरी शांतता सुव्यवस्थेचा भंग झालेला, याबद्दल आपण काय बोलणार? काल दिनांक 13/5/2025 रोजी काल आमच्या केरोडा गावामध्ये दिवंगत समीर हरदास खंडारे यांची काही गावातीलच अभयजी वाल्दे यांच्या हातून जो काही प्रकार घडला, तर असं आमच्या गावामध्ये हे पहिलीच घटना नसून आमच्या गावामध्ये आता हे 3री घटना आहे। तर मला ते पोलीस विभागाकडून माहिती लागली की तुमच्या गावामध्ये का घडला बाबा असा। तर मी येऊन बघितलं आणि असे नेहमी वारंवार आमच्या गावामध्ये जे घटना घडत आहे
त्यामुळे आमच्या गावची सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे आणि आमच्या गावचा जे पोलीस स्टेशनला आमचं नाव बदनाम झालेलं आहे. तर असं यापुढं बदनाम होऊ नये म्हणून मी लोकांना आमचा केरोडा गाव कसा सुख शांतीनं नांदावा आणि सुव्यवस्था राखावी म्हणून मी लोकांना आवाहन केलं. आणि जे समीरजी खंडारे यांचा जो निधन झाला त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथंच थांबतो. ठिकाणी समीर खंडारे वय 30 वर्ष यांचा त्यांच्या या गावातीलच अभय वालदे यांच्यासोबत काही शाब्दिक वादविवाद झालेला असेल यापूर्वीसुद्धा, परंतु काल 8:30च्या दरम्यान त्यांचा वादविवाद झाला. या ठिकाणी अभय वालदे या युवकांनी आपल्या मित्रांना बोलून या ठिकाणी समीरचा चाकूने फुसून या ठिकाणी मर्डर केलेला आहे. ही फार मोठी घटना असून सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा केरोडा गाव येतो आहे. त्याच्यामुळे या केरोड्यात वारंवार अशा कोणत्याही घटना होऊ नये यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहून याकडे लक्ष द्यावे. आणि आपण CTV न्यूजने या ठिकाणी आप्तगणांना जाऊन भेटलेलं आहे. ज्यांच्या घरी मर्डर झाले त्यांच्या आई आणि त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा आम्ही भेटलेलो आहोत. तर असं म्हणणं आहे सर्वांचं की ज्यांनी हा कोणी कृत्य केलेलं असेल, या कृत्यामध्ये ज्यांचे कोणी हात असतील अशा प्रत्येक युवकांवर, त्याच्या मित्रांवर आणि ज्यांनी हमला केलेला आहे, ज्यांनी चाकूने मारलेलं आहे अशा सर्व युवकांना त्या हल्लेखोरांवर ठोस कारवाई झाली पाहिजे, त्यांना तुरुंगवास झाली पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे. मी प्रवीण गेडाम, CTV न्यूज, सावली, चंद्रपूर.